श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा करणे म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, ही सेवा साधना करत असताना स्वामींनी आपल्याला नक्की कोणती शिकवण दिली, सेवा करताना आपले विचार कसे असावे, आपले वागणे कसे असावे. आता असं झालंय की सगळेजण स्वामी समर्थ महाराजांची सेवा भक्ती करतात, परंतु स्वामींची खरी भक्ती कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. स्वामी सेवेत यायचं म्हटलं तर खरं तर पूर्वजन्माची काहीतरी पुण्याई लागते. मग स्वामी सेवेत आपण आलो तर आपण खरी भक्ती केलीच पाहिजे. आपण खरं तर चोळाप्पा महाराज किंवा बाळाप्पा महाराजांसारखे भक्त होणार नाही, परंतु ते जेवढे निष्ठेने आणि श्रद्धेने भक्ती करत होते तेवढी आपल्याकडून होणार नाही. पण आपण आपल्या पद्धतीने किंवा आपल्या मनाने आपण कशी भक्ती करायची, नाहीतर बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती करत असतात, परंतु मनापासून खरी भक्ती कशी करायची हे आपण पाहणार आहोत. प्रत्येकाने कुणी सांगत आहे म्हणून नाही, तर स्वतःच्या मनाने स्वामींची सेवा केली पाहिजे, मग ती 5 मिनिटाची असो वा 5 तासांची. स्वामी भक्तांनी सगळ्यात आधी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. आपण स्वामी चरित्र सारामृत या नित्यसेवेच्या ग्रंथातील रोजचे 3 अध्याय वाचन करत असतो. त्यातील पहिला अध्याय हा भूतकाळासाठी असतो, दुसरा अध्याय हा वर्तमानासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा भविष्यकाळासाठी असतो. तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतो, तसेच तारक मंत्रही म्हणत असतो. हे स्वामी चरित्र सारामृत तुम्ही एकदा वाचन करा, 2दा करा, नाहीतर 100 वेळा वाचन करा, परंतु ते स्वामी चरित्र सारामृत समजून घ्या. याला खरी भक्ती म्हणतात. स्वतःला वाचता येत नसेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्या आणि तुम्ही श्रवण करा. स्वामींनी त्यांच्या चरित्रामध्ये कशा प्रकारे भक्तांची परीक्षा घेतली, त्यांना काय शिकवण दिली, हे तुम्हाला स्वामी चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय समजणार नाही. स्वामींची साधी आणि भोळी भाबडी सेवा करा. स्वामींना अगरबत्ती, धूप, कापूर हे काही नको आहे. शुद्ध मनाने केलेली भक्ती स्वामींना प्रिय आहे. स्वामी नेहमी सांगायचे, सुख फक्त तुम्हालाच मिळावे अशी अपेक्षा करू नका. सर्वांच्या सुखात तुमचे सुख सामावले आहे. मन शांत ठेवा, तुम्हाला सुखी जीवन लावेल. सर्वत्र सुख ही सुख आहे हे तुम्हाला जाणवू लागेल. दुःखापेक्षा सुखाचा विचार करा. तुम्ही सदैव सुखी राहाल. तुमचे हित करण्याचे सामर्थ्य तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमच्या हाताच्या रेषेवर तुमचे नशीब अवलंबून नाही, तर तुमच्या कर्तृत्वावर तुमचे नशीब अवलंबून आहे. शांत मनाने आणि मृदू शब्दाने जग जिंकता येते. आपले चरित्र चांगले ठेवून लोकांशी चांगले वागा. मुक्या, पशु पक्षी, प्राण्यांवर प्रेम करा. स्वामींनी ही आपल्याला शिकवण दिली आहे. काहींच्या घरात स्वामींची मूर्ती, फोटो 2 किंवा 3च्या संख्येत असतात, परंतु 2-3 ठेवण्यापेक्षा एकच फोटो किंवा एकच मूर्ती ठेवा आणि त्याच फोटोतील स्वामींना स्वतःच्या हृदयात ठेवा. संकट आले की त्यांनाच आवाज द्या. स्वप्नात देखील तेच स्वामी आले पाहिजेत. शुद्ध मनाने भक्ती करण्याचा चमत्कारिक अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा श्रद्धेने जप करा. एवढे जरी केले तरी ते स्वामींना प्रिय आहे. स्वामींनी आपला दृष्टिकोन उच्च केलेला आहे. मला सर्वत्र पहा. शिवशंभोमध्येही मीच आहे, दत्तगुरूंमध्येही मीच आहे, आपली कुलदेव माता लक्ष्मीमध्येही मीच आहे. माणसांनी माणसाशी माणसासारखे वागावे, माणुसकी जपावी, गोरगरिबांना मदत करावी, भुकेल्यांचे पोट भरावे, याला खरी स्वामी भक्ती करणं असं म्हणतात. शुद्ध अंतकरणाने भक्ती करा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांनी सांगितलंय की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की सर्वत्र माझीच रूपे आहेत. तसेच स्वामीसुद्धा चराचरात आहेत. त्यामुळे अशी साधी सोपी स्वामी सेवा करा. स्वामी चरित्र समजून घ्या. स्वामी कसे होते ते समजून घ्या. स्वामी तुम्हाला समजून घेतील, यात काही वादच नाही. निस्वार्थ निरपेक्ष भक्ती आणि ती आपल्या मनाला आनंद मिळवून देईल अशी भक्ती करा.
मान अपमान होतो म्हणून स्वामींच्या केंद्रात जाणे किंवा स्वामींच्या मंदिरात जाणे बंद करू नका. स्वामींपेक्षा आपण श्रेष्ठ आहे हे ज्याला वाटते त्याची सेवा तिथेच खंडित होते. मान अपमान सहन करून निस्वार्थी वृत्तीने जो स्वामी सेवा करतो त्याची दखल साक्षात स्वामी घेतात आणि त्याच्या पाठीशी उभे असतात. आशा नाही तर विश्वास हवा की काही झालं तरी स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाहीत. स्वामी नामस्मरण करत राहा हे एक असं शस्त्र आहे की आपल्याला काही कळत नाही, परंतु वाटेतले अडथळे कधी दूर होतात हेही आपल्या लक्षात येत नाही. त्या परमेश्वराच्या त्या ईश्वराच्या जवळ पोहोचण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ. ज्याला या मंत्राचा अर्थ कळाला त्याच्या आयुष्याचे सोने होते. स्वामी म्हणजे माया, स्वामी म्हणजे अवधूतभराची छाया असते. स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी असं म्हटलेलं आहे. ईश्वराची भेट घडवण्याचे आणि भेटलेल्या ईश्वराच्या सतत संपर्कात राहण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण आहे. त्यामुळे देवावर एवढा विश्वास ठेवा, एवढा भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल परंतु तुमची चिंता त्या देवाला असेल. ज्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची मनापासून भक्ती आणि सेवा केली जाते त्या ठिकाणी स्वामींच्या हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती येते आणि मग ती सेवा साधी भोळी असली तरीही स्वामींना प्रिय असते. कधी कधी अशी वेळ येते की सगळं संपल्यासारखं वाटतं, परंतु कुठून तरी एक शक्ती आणि बळ मिळते आणि त्या शक्ती आणि बळाला श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हणतात. कोणतेही कर्म करत असताना आपली भावना सात्विक, निरागस, निस्वार्थी, प्रामाणिक आणि महत्त्वाचे म्हणजे पावित्रमय असेल तर आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून घेतात. माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर जातो. स्वामी सेवा करत असाल, स्वामींवर विश्वास असेल तर स्वामींशी इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल आणि परंतु काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल. पैसा म्हणतो मला कमव, बाकी सर्व विसर. वेळ म्हणते माझ्या मागे धाव, बाकी सर्व विसर. भविष्यकाळ म्हणतो माझ्यासाठी धडपड कर, बाकी सर्व विसर. परंतु परमेश्वर म्हणतो फक्त माझे नामस्मरण कर, मी तुला सर्व देईल. आता सगळे चांगलेच होणार म्हणून विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहायचं. मग बघा कसा चमत्कार घडतो ते. निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळते. पहिलं प्रेम म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. स्वामींची इतकी सेवा करा की इतके नामस्मरण करा की रक्ताचे थेंब आणि थेंब बोलले पाहिजेत श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा केली की कोणत्या ना कोणत्या प्रकारची काहीच कमी पडत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा स्वामी सेवेकरी नाते खूप महान आहे. देहात शेवटचा श्वास असेपर्यंत स्वामी सेवा करणाऱ्यांना खरे स्वामी सेवेकरी म्हणतात. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, नोटिफिकेशन बेल चालू करा आणि एकदा सगळ्यांनी म्हणा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.